मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज काम आहे ऑफिसला, परंतु माझ्या आयडीचा संडेला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. रनसीट क्लोज न झाल्यामुळे आज काय मला कामावरती जाता आलेलं नाही आहे. मग जरा फ्रेश वगैरे होऊन आपली ई बाईक ई स्कूटी घेऊन मी एक ब्लॉग बनवायसाठी आलेलो आहे. तुम्हाला एक नवीन नाही, तुमच्या परिचयाचीच वस्तू आहे ती दाखवणार आहे. या ठिकाणी बघू शकता, चिंच, आंबट चिंच. कारण ती अजून पूर्ण पिकलेली नाही आहे, त्याच्यामुळे तिला आपण आंबट चिंच असं म्हणतो. तुम्ही काय बोलता तुमच्या एरियामध्ये मला कमेंट करून सांगा. आणि खूप आंबट असणार आहे, माहीत आहे मला. आपल्या घरापासून आमच्या घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर चिंचेचं म्हणजे बागच आहे मित्रांनो. एकच झाड नाही आहे या ठिकाणी. बघू शकता, पूर्ण चिंचेची बाग आहे. आणि या साईडला रोड आहे. कधी कधी मला असं निदर्शनासुद्धा येतं की जे लोक असे इथून ट्रॅव्हल्स करतात, काही वेळेस हे बागेमध्ये बघून आपले डबे, जेवणाचे डबे किंवा कुठं दूरवर चालायचं तर इथं जेवण नाश्ता करून पुढची यात्रा ते चालू करतात. ही बागच दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो सकाळी. म्हणलं तुम्हाला एक वेगळं काहीतरी दाखवावं. या ठिकाणी चिंचा खूप लागलेल्या आहेत बघा मित्रांनो. या झाडाला पण खूप चिंच आहेत, तुम्हाला दाखवतो. आता आलोयच तर थोडंफार चिंचा घेऊन जातो. याच्यामध्ये मीठ मिक्स केलं की भरपूर छान असं चव येते. मीठ मिक्स करून खाल्ल्याच्या नंतर जास्त घेऊन जात नाही, कारण खोकला वगैरे येऊ शकतो. एक थोडीशी चिंचा घेऊन आज फ्री आहे, त्याच्यामुळे चिंचची पार्टी आज करतो मित्रांनो. आणि आज काय एकटाच आहे, त्याच्यामुळे एकटाच खाणार आहे. पार्टी करण्यासाठी कोणीच मित्र नाही सध्या अवेलेबल. ठीक आहे मित्रांनो, चला. आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्रायबर आणि चॅनलला ग्रो करण्यासाठी प्लीज सबस्क्रायबर वाढवा. आपले सबस्क्रायबर खूप कमी झालेले आहेत. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मी अशीच तुम्हाला नवीन वेगळी अशी काहीतरी माहिती आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगत जाईन. कुठलं ॲडिशनल फ्युचर किंवा कुठलंही आपल्याकडं हे नसतं. ओरिजिनलच व्हॉईस, कुठलाही फिल्टर न करता मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. तर थोडंसं मला मोटिवेशन करण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईबला चॅनल करा. ठीक आहे मित्रांनो, चला आता चिंचा घेऊन घरी जातो.